मुंबईत होणाऱ्या बिहार भवनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील बिहार भवनाला उघडपणे विरोध केलाय। मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नसल्याची भूमिका ठाकरे बंधूंकडून घेण्यात आली आहे। यावरून आता बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। राज ठाकरेंवरती टीका करताना चौधरींची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। मुंबईत बिहार भवन बांधण्यावरून ठिणगी। मनसेचा बिहार भवनाला तीव्र विरोध। बिहारच्या मंत्र्यांची थेट राज ठाकरेंवर टीका। कौन कह रहा है? राज ठाकरे ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं। किसी का बाप कभी नहीं बनने देगा। मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर। बाकी अकलीची दिवाळखोरी पाजळण्यापेक्षा स्वतःचं राज्य कसं मोठं करता येईल याचा विचार करावा। बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही। बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारनं मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा केली आणि मुंबईत वादाला तोंड फुटलं। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा बिहार भवनला कडाडून विरोध आहे। महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ती 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? 30 माळीची बिहार भवन हे काय थट्टा चालली आहे का आमची? म्हणजे परत तुम्ही हे असं दाखवतायत की बघा आम्ही आलो ना, आता आम्ही तुम्हाला अजून ठेचून काढू। ही मनस्थिती आणि ही मानसिकता जर तुम्ही बघितली तर मला वाटते ह्याच्यातला विचार हा नक्कीच मराठी माणूस करतोय। तुम्हाला असं वाटत असेल की एक निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही आमचा आवाज बंद करू शकता, तर ही चूक आहे। मनसे आणि शिवसेनेच्या या विरोधानंतर बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी थेट राज ठाकरेंनाच लक्ष्य केलंय। चौधरी यांनी जहरी भाषेत राज ठाकरेंवर टीका केली आहे। कौन कह रहा है? राज ठाकरे ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं। किसी का बाप कभी नहीं बनने देगा। हैं? ये राजतंत्र हैं, राजा हैं वहाँ के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? चौधरींच्या टीकेला मनसेकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे। अशोक चौधरी यांचे बोलते धनी कोण आहे? हे सरकारला हे पटणार आहे का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता भविष्य काळामध्ये बिहारचे मंत्री येऊन तिकडची भूमिका घेतील आणि त्याच्याबद्दल बोलतील? काय चाललंय काय? मग राज्याचे मुख्यमंत्र्यांना हे मान्य आहे का? आज तुम्ही बघता की निवडणूक होऊन काही दिवस न झाले मोठा अस्मितेचा एवढा मोठा मुद्दा असताना तुम्ही मराठी भवनासाठी जागा नाही म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला बिहार भवन घेऊन आमच्या छातीवरती येऊन बांधण्याचं तुम्ही सांगता आणि त्यावेळी त्याला विरोध केला तर अशा प्रकारे भाषा वापरण्याचं काम करताय। ज्या बिहार भवनावरून हा वाद सुरू झालाय ते कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकूया। दक्षिण मुंबईतल्या एल्फिस्टन ही दिसून आले। अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, काश्मीरमध्ये आपण महाराष्ट्र सदन आहे। माझी मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध करतात त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन उभारलं पाहिजे आणि त्याच्यावर मनसेचं नाव टाकलं पाहिजे, कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे।
त्यामुळे एक हार भवन उभं करा. बिहार भवन आम्ही उभं करतोय, एक हार भवन मनसेनं उभं करावं. बिहार भवनवरून वादाला तोंड तर फुटलंय, आता ते बांधलं जातं की नाही हे येणाऱ्या काळात कळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.